नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बॅक नेक डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे मी हा बॅक साईडचा पीस घेतलेला आहे। राऊंड शेपमध्ये मी गळा कट केलेला आहे, थोडा डीपमध्ये घेतलेला आहे कारण डिझाईन बनवायची आहे त्यामुळे। तर इथे मी मागच्या वेळेस मी या ब्लाऊजची कटिंग मी दाखवलेलं होतं। तर बॅक नेक डिझाईन मी आता या व्हिडिओमध्ये मी दाखवते आता सध्या। तर हा पीस आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अस्तरला। पूर्ण पीस जोडून घ्यायचा आहे, त्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे सगळी। अतिशय सोपी डिझाईन आहे ही, कोणी बनवू शकतो। तर इथे मी कट्स दिलेले आहेत बॅक साईडला, गोल कटिंग करून घेतलेला आहे। आता उलटवून घ्यायचा आहे पीस, त्यानंतर दाबटीप द्यायची आहे। त्यानंतर खालच्या साईडने पण आपल्याला दाबटीप द्यायची आहे। इथे हा बॅक साईडचा पीस शिवून तयार आहे। इथे आता आपल्याला पाइपिंग बनवायची आहे, थोडीशी जरा मोठी। साधारण इथं 1.5 इंचाची ही पाइपिंग आहे। तर याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस कट करायचे आहेत डिझाईनसाठी। अशा पद्धतीने असा हा पीस आपल्याला उलटवून घ्यायचा आहे। असे 2 पीस तयार करून घ्यायचे। इथे आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे। ह्याचे पीसेस कट करत आहे मी 2.25 इंचाचे। आपल्या एका पाइपिंगवर हे पीस एक एक जोडून घ्यायचे आहेत। इथे मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एक एक पीस आपल्याला जोडत घ्यायचं आहे हळूहळू। अगदी एकच पॉइंट त्याच्यामध्ये अंतर आहे। ते 1.5 इंचापेक्षा पण कमी आहे अंतर मधलं। तर असे पीसेस आपण शिवून घेतलेले आहेत याला। तर तो सेंटरला अशा पद्धतीने घ्यायचा आहे मध्यभागी। त्यात एक ठिकाणी मार्किंग करून घेऊया आपण। याच्या हाईटनुसार आपल्याला मार्किंग करायचं आहे। त्या मार्किंगपासून आपल्याला हा पीस असा जोडायचा आहे।
इथे पिन लावून घेते आहे मी, सरकू नये म्हणून. ते शिलाई घ्यायची आहे आता. एक एक पायपिंग आपल्याला सरकवत हळूहळू शिलाई करायची आहे, तिरकस व्हायला नाही पाहिजे. त्यानंतर एक पायपिंग एक लेस घेतलेली आहे मी. ते लेस आपण लावून घेऊया तिथे. तसंच आपण खालच्या भागावर पण लेस लावून घेणार आहोत. ही थोडीशी आतल्या साईडने मी लेस बसवून घेते. त्यानंतर ते एक मी स्क्वेअर घेतलेला आहे 3.5 बाय 3.5 इंचाचा. तर त्याला मी डबल फोल्ड करून दुमडून शिवलेला आहे आणि लेस लावून घेतलेली आहे चारी बाजूनी. तर या ठिकाणी आपल्याला त्याचा बो बनवायचा आहे. तर मध्यभागी मी रेषा मारून घेतली आहे, तिथे हळूवार आपल्याला बारीक शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथे बो तयार होईल. शिलाई टाईट करून घ्यायची आहे व्यवस्थित घट्ट. व्यवस्थित टाईट करून आपल्याला इथे या ठिकाणी सेंटरला लावायचा आहे तो बो. परत खालच्या साईडला ते टोक मी जोडून घेतलेले आहेत. कारण बो सेट होतो व्यवस्थित टोक जोडून घेतल्यानंतर. तर इथे आपला ब्लाऊज हा बॅकनेक डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे, पाहू शकता. तर हे बॅकनेक डिझाईन तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.